श्री सोमेश्वर प्रसन्न आज या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे या ठिकाणी आज यात्रा उत्सव सोमेश्वर देवालयामध्ये या ठिकाणी अतिरुद्राचं अनुष्ठान सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने गेले कित्येक वर्ष या ठिकाणी अतिरुद्राचं अनुष्ठान 45 ब्राह्मणांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम चालू असतो। या ठिकाणी सोमेश्वर देवस्थान शिवाळ शंकर हा बोळा आजम्या देखील डोळा भक्ती प्रेमाने केली मालुबाई सोरटी केली सोमनाथ घेऊन आली कपिला वांस बांधवली त्या वृत्तीप्रमाणे या ठिकाणी सोमेश्वर देवस्थान हे असं देवस्थान आहे। या ठिकाणी देवस्थानाला या पिंडीवरती बेलाचं पान जरी वाहिलं तरी भाविकांची इच्छा या ठिकाणी पूर्ण होत असते। म्हणून या ठिकाणी असंख्य भाविक या दर्शनासाठी येत असतात। सोमेश्वर या ठिकाणी प्रत्येक भक्ताच्या नवसाला पावत असतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी यात्रेनिमित्त बाहेरगावावरून बऱ्याच ठिकाणून लांबून या ठिकाणी सोमेश्वर दर्शनासाठी लोक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणची माहिती सांगायची म्हणलं या ठिकाणी खऱ्या खोट्याचा न्याय होत असतो आणि तो न्याय जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी तसाच तो अखंड कायमस्वरूपी चालू राहील असं मालुबाईंनी या ठिकाणी भगवंताची वर मागून घेतलेलं आहे की माझ्यासारखी 12 वर्ष सेवा कोणाची होणार नाही आणि भक्तांना अल्पसहित प्राप्त व्हा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही मालुबाईच्या वचनामध्ये भगवंत या ठिकाणी जागलेला आहेत। त्यामुळे या ठिकाणी सोमेश्वराची प्रचिती हे सगळ्यात मोठे आहे। त्यामुळे या ठिकाणी भाविक असंख्य संख्येने या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात। रात्री 12 वाजता महापूजा झाली त्यानंतर भाविकांचे अभिषेक त्यानंतर दर्शन अशा स्वरूपाच्या ठिकाणी कार्यक्रम सुंदररित्या या ठिकाणी चालू आहे। तसेच सोमेश्वर देवस्थानच्या वतीने या ठिकाणी खिचडी वाटप फराळ वाटप केळी वाटप तसेच पेढा वाटप असे भाविकांची या ठिकाणी सुविधा केलेली आहे। तसेच नवीन उपक्रम म्हणून देवस्थानी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी सुविधा केलेली आहे। भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये हे सोमेश्वर देवस्थानी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे। जय सोमेश्वर। महाशिवरात्र हे वर्षातून एकदा महिन्याला एक शिवरात्र असते। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र म्हणजे पर्व काळ असतो। तो पर्व काळ आज रात्री 12:27 ते 16 मिनिटापर्यंत या ठिकाणी बेलाचं पान वाहिलं की शिवरात्रीचा पर्व काळ या ठिकाणी पूर्ण होत असतो। हे शिवरात्रीचं या ठिकाणी महत्त्व आहे।